नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळ। दिवाळी फराळात सगळ्यात आधी जो फराळ बनवला जातो ते म्हणजे शंकरपाळी। आज आपण अगदी परफेक्ट, खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग पटकन सुरू करूया। सगळ्यात आधी आपण एका मोठ्या बाउलमध्ये किंवा परातीमध्ये अर्धा किलो मैदा घ्यायचा, त्यात वेलची पूड टाकायची आणि चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता शंकरपाळीला खुसखुशीतपणा देणारा वितळलेले तूप पिठामध्ये घालायचं आणि हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करायचं। पीठ मुठीत दाबल्यावर त्याचा गोळा तयार केला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं। आता शंकरपाळी गोड बनवण्यासाठी आपण साखरेचं पाणी बनवायचं। एका टोपामध्ये पाव किलो साखर घ्यायची आणि 200 ml पाणी टाकायचं। पाण्यात साखर विरघळेपर्यंत गॅस मीडियम आचेवर ठेवायचा। साखर विरघळली की पाणी थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवायचं। हे आपण आधीच तयार करून घेऊ शकतो। आता आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळायचं, तर त्यासाठी जे आपण थंड झालेलं साखरेचं पाणी आहे ते घ्यायचं। ते पिठामध्ये थोडं मिक्स करून ते पीठ मळत राहायचं आणि हे शंकरपाळीचं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं। शंकरपाळीसाठी थोडं घट्ट पीठ मळायचं असतं, त्यासाठी पीठ आपण घट्ट मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर ते 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं। पंधरा मिनिटानंतर आपण पीठ लाटण्यासाठी घ्यायचं, तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तो चांगला मळून घ्यायचा। आता ह्याला जाडसर पोळीसारखं लाटून घ्यायचं आणि शंकरपाळीला चांगले थर येण्यासाठी आणि फुगण्यासाठी पोळी लाटून झाल्यावर त्याचे पुन्हा एकमेकांवर थर द्यायचे, असे घडी करून घ्यायचे, जशी अशा प्रकारे आपण करतो तशा पद्धतीने। शंकरपाळी एकसारखी आणि चांगली फुगण्यासाठी याची जाडी थोडी जास्त ठेवायची। लाटून झाल्यावर त्याच्या कडा कापून त्याला चौकोनी आकार द्यायचा आणि शंकरपाळीच्या आकारात कापून घ्यायचा। आपल्याला हवा आहे तो आकार आपण देऊ शकतो। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत। आता तळण्यासाठी कढईत तेल गरम करून घ्यायचं। तेल इतकं गरम करायचं की त्यात फक्त हलके बुडबुडे यायला हवे। गॅस आता मध्यम आचेवर ठेवायचा। याच आचेवर एकाच वेळी जास्त शंकरपाळी न टाकता एका झाऱ्यात मावतील इतक्याच शंकरपाळ्या हळूच तेलात सोडायच्या। मंद आचेवर तळल्यामुळेच शंकरपाळी आतपर्यंत तळून निघते आणि खुसखुशीत होते। शंकरपाळीचा रंग हळूहळू लालसर झाला की त्या शंकरपाळ्या काढून एका प्लेटमध्ये ठेवायच्या आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। शंकरपाळी गरम असताना थोडी मऊ वाटेल, पण थंड झाल्यावरती आपोआप कडक आणि खुसखुशीत होते। या शंकरपाळ्या आपण एका हवाबंद डब्यामध्ये महिनाभर आरामात साठवून ठेवू शकतो। तर मंडळी, आपली एकदम खुसखुशीत आणि परफेक्ट शंकरपाळी तयार। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा। धन्यवाद।